लॉकडाऊननंतर सिनियर सिटीजनबद्दलचे गुन्हे वाढले आहेत का? बेसिकली आपल्याकडे फसवणुकीचे गुन्हे लॉकडाऊन नंतरनं देखील आणि त्याच्या आधी देखील आपल्याकडे काही गुन्हे दाखल झालेले होते. त्यामध्ये विशेष करून टी व्ही तुमचा बिघडलेला आहे, रिपेअर करायचा आहे, या बहाण्याने ते यायचे आत आणि मग सोन्याचे दागिने घेऊन ते फरार व्हायचे. तर तशी एक जी टोळी होती ती नौपाडा पोलीस स्टेशनने उघडकीस आणली होती आणि तशातनं आपण एकूण 8 गुन्हे उघडकीस आणलेले होते. त्याच व्यतिरिक्त डिटेक्शनच्या व्यतिरिक्त आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दलची बीट मार्शल्स आमचे कंटिन्युअसली फिरत असतात, पेट्रोलिंग करत असतात. विशेष करून जे सोसायटीज असतात तिथे भेटी देखील देत असतात. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची समिती देखील आपण गठीत करण्यात आलेली आहेत. परंतु लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामुळे आपण त्यांना व्यक्तिशः आपण भेटत नसून, परंतु फोनवरती पोलीस स्टेशनला न बोलवता आपण त्यांना व्यक्तिशः फोन करून त्यांना आपण त्यांच्या अडीअडचणी काय असतील ते आपण सॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्याकडे जो ज्येष्ठ नागरिकांचा कक्ष आहे त्याच्यात एक महिला पोलीस अधिकारी आणि 2 कर्मचारी देखील आपण त्यांच्या अडीअडचणी सॉल्व करण्यासाठी आपण त्यांना नेमण्यात आलेले आहेत. सर, याबद्दल कशा प्रकारची काळजी सिनियर सिटीजननी घेतली पाहिजे, काय सांगतो? विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी घरामध्ये अनोळखी माणसांना घेतलं नाही पाहिजे. त्याचबरोबर सकाळी वॉकिंगला किंवा संध्याकाळी वॉकिंगला जात असताना त्यांचे जे सोन्याचे दागिने वगैरे असतील ते न घालता किंवा व्यवस्थित त्यांनी न वापरता निर्जन ठिकाणी विनाकारण न फिरता वगैरे आणि अशा पद्धतीने थोडीशी जर काळजी घेतली, सोसायटीचे जे खाली वॉचमॅन वगैरे असतील त्यांच्याशी माहिती घेऊन अनोळखी इस्मांना न आणणे, निर्जन ठिकाणी न फिरणे, सोन्या चांदीचे जे दागिने वगैरे असतील ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे, अशा इत्यादी प्रकारची जर काळजी त्यांनी घेतली तर नक्कीच पोलिसांना सहकार्य करणार. सर, सिनियर सिटीजनसाठी कोणता नंबर हा इश्यू करण्यात आलेला आहे का पोलिसांना, म्हणजे हेल्पलाईन नंबर असा कोणता? 112 युनिक आयडेंटिटी नंबर. अशोक बापट, डॉक्टर अशोक बापट. सिनियर सिटीजन असुरक्षित कुठेतरी आहेत? हो निश्चित काय सांगाल थोडक्यात? निश्चित आहेत. सिनियर सिटीजन हे निश्चित असुरक्षित आहेत. त्यांना रोजची भीती वाटते बाहेर पडायची. मेनली ते बाहेर पडू इच्छितात पण ते बाहेर पडू शकत नाहीत. याचं कारण निरनिराळं असू शकतं, पण आम्ही सिनियर सिटीजन आहोत हे दाखवण्यासाठी आम्हाला काहीतरी शस्त्र किंवा कायदे हे अवलंबण्यात येणार आहेत किंवा आलेले आहेत असं आम्हाला दाखवायला पाहिजे. कुठेतरी पोलिसांनी एक सिनियर सिटीजनसाठी कुठेतरी एक चांगला असा उपक्रम किंवा कार्यक्रम घेऊन सिनियर सिटीजनचं कुठेतरी हे केलं पाहिजे, म्हणजे त्यांना सांगण्याचं काम केलं पाहिजे की हे तुमच्यासाठी कायदे आहेत, असं कुठेतरी वाटतं का तुम्हाला? हो वाटतं ना. पण म्हणजे आता कालच संध्याकाळी मी एकटाच बसलो होतो आणि घरात एकटा होतो तरी मला भीती वाटत होती की कोणीतरी येऊन माझा खून करेल. आणि मी त्या दृष्टीने मी काही हालचाल केली नाही. थोड्या वेळाने बायको दिसली, मी म्हटलं ठीक आहे घरात कोणीतरी आहे. म्हणजे भीतीचं वातावरण थोडंसं हो भीतीचं वातावरण निश्चितपणे वाटतं. पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी, काय सांगाल? पोलिसांनी कडक कारवाई तर करायला हवी, पण सिनियर सिटीजन्सना प्रोटेक्शन द्यायला हवं.